नमस्कार, पार्वतीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी गुळाचा शिरा बनवणार आहे श्रीराम प्रभूसाठी नैवेद्य। तर त्यासाठी 1 वाटी असा रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही जाड पण वापरू शकता। त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, गुळाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता। तूप, 4 काजू घेतलेले आहेत, 4 बदाम, वेलची आणि थोडंसं सुंठ पावडर घेतलेले आहे। तर साहित्य पाहिलेलं आहे, रेसिपीला सुरुवात करू। पातेल्यामध्ये मी गूळ काढून घेतलेले, त्याच वाटीने मी आता या ठिकाणी 4 वाट्या पाणी घेणार आहे। मला मऊ असा लुसलुशीत शिरा बनवायचा आहे। तुम्हाला जर थोडासा कोरडा पाहिजे असला तर तुम्ही या ठिकाणी 2 वाट्या पण पाणी घेऊ शकता। तर 4 वाट्या पाणी घेतलेले, हे पाणी आता मी इकडे गरम करण्यासाठी ठेवणार आहे। आता आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत ह्या साईडला रवा भाजून घेणार आहे। तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता 1 चमचा तूप टाकणार आहे आणि त्यामध्ये हे रवा छान असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे शिरा खूप छान होतो। तर 5 मिनिट लागलेले आहेत मला हे रवा भाजून घ्यायला। हलकासा रव्याचा कलर बदललेला आहे आणि छान सुगंध पण येत आहे रव्याचा। आणि ह्या साईडला पाणी पण उकळलेलं आहे। आता गॅस बंद करणार आहे आणि हे उकळलेलं पाणी आता रव्यामध्ये टाकून घेणार आहे। थोडं थोडं करून टाकायचं। ते परत हे मी राहिलेलं पाणी पण टाकून घेणार आहे। हे असा कचरा निघतो, त्यामुळे चाळून घ्यायचं। ते पातळ झालेलं आहे असं थोडंसं। आता याला मी 2-3 मिनिट असं शिजवून घेणार आहे रव्याला। तुम्ही या ठिकाणी 2 किंवा 3 पण वाट्या पाण्याचा वापर करू शकता। तर आता हे 2 मिनिटं मी असा रवा छान शिजवून घेणार आहे। तर 3-4 मिनिट मी असा हे रवा शिजवून घेतलेला आहे। तर मस्त मऊ असा लुसलुशीत झालेला आहे आपला हलवा। तर मला असा मऊ शिरा करण्यासाठी मी 4 वाट्या पाणी वापरलेलं आहे। तर तुम्हाला असा रेग्युलर जर शिरा बनवण्यासाठी तुम्ही 3 वाट्या पाण्याचा पण वापर करू शकता। आता यामध्ये मी हे थोडेसे काजू, बदाम, वेलची आणि सुंठ हे टाकणार आहे। आता हे पण चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं। तर थंडीच्या दिवसामध्ये असा गुळाचा पौष्टिक शिरा तुम्ही रोज नाश्त्याला करून खाल्ला तरी शरीरासाठी खूप चांगला असतो। प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही वरती कढईमध्ये पण तूप टाकू शकता किंवा असं पण तूप टाकू शकता खाते वेळेस। तर असा हे झटपट आपला गुळाचा पौष्टिक शिरा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।